ओके, तर बघा हा क्वेश्चन दिला होता. फॉर द करंट शोन इन फिगर डिटरमाइन द करंट आय. डिटरमाइन द करंट आय. ओके, हा विचारलाय आणि इकडे कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज दिले. हा पण दिलाय बघा आय सी. काय करू शकतोय आपण? KCL यूज केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. मग बघा आता हे 3 आहे ना, हे 3 कुठे येणार? इथे येणार, म्हणजे हे V. ठीक आहे, V म्हणजे हेच असणार आहे 3 पण डायरेक्ट इक्वेशन आपल्याला लावता येईल का तिथं? डायरेक्ट इक्वेशन लावता येईल का? रेजिस्टर नाही, रिॲक्टन्स. हां ओके, रिॲक्टन्स करून लावायचं. मग बघा हा काय असणार आहे? J ओमेगा L J इंटू 1. ओमेगा 3 आहे आणि ते 1/3 आहे. ठीक आहे, ओहम. मग बघा बाय KCL आता एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह मायनस आय प्लस 3 डिवायडेड बाय J1. 3 डिवायडेड बाय J1 प्लस IC, लिव्हिंग करंट आहे ना, प्लस IC इज इक्वल टू 0. प्लस IC इज इक्वल टू 0. IC ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. काय येणार? 4 अँगल 90 इज इक्वल टू 0. मग बघा आता J1चं उत्तर काय येणार? 1 अँगल 90. करेक्ट. 3 डिवायडेड बाय 1 अँगल 90 प्लस 4 अँगल 90 इज इक्वल टू आय. मग किती आलं? 3 अँगल मायनस 90 प्लस 4 अँगल 90 इज इक्वल टू आय. 3 अँगल 90, 4 अँगल प्लस 90, 4 मायनस 3 इज इक्वल टू 1. करायचं का असं? हां, नाहीतर करायला गडबडीत. हां, काय ते बघा -3J प्लस 4J आणि लकीली तसं पण आलंच ते. हां, J इज इक्वल टू आय म्हणजेच काय? आय इज इक्वल टू 1 अँगल 90. ठीक आहे, आलं उत्तर हे. 1 अँगल 90. पुढचे पण आज प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आपल्याला. पुढचा क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग सर्किट. ठीक आहे, द फेजर I1 लीड्स I2 बाय. आलं का उत्तर याचं?
ठीक आहे, बघूया आपण काय ते उत्तर कसं काढायचं. सांगा. आर एलचा थिटा काढायचा. येस, गुड. करेक्ट करेक्ट. येस, करेक्ट. मग बघा, मग आपण फेजर डायग्राम पण त्याची ड्रॉ करू. आता इथं 1 हेनरी दिलाय, ठीक आहे. मग काय येणार, जे ओमेगा एल, म्हणजे तिथं काय येणार, जे इंटू 2 इंटू 1 म्हणजेच 2J ओहम, 2J ओहम. आणि इथं सी ची व्हॅल्यू काय दिल्या का नाही, नाही दिलेलीच नाही, ठीक आहे. म्हणजे हा म्हणू आपण, हा ठीक आहे, I1च म्हणलंय, म्हणजे तिथं नाव चेंज करायला नको, I1च नको. मग बघा आता आपण व्ही ला रेफरन्स घेऊ, ठीक आहे. हे व्होल्टेज रेफरन्स आहे, व्ही बार, व्ही बार. आता इथं बघा, ह्याचा थिटा काढता येईल आपल्याला, टॅन इनवर्स XL बाय आर, टॅन इनवर्स 2/2, 45 डिग्री, 45 डिग्री, ठीक आहे. आता बघा, व्ही रेफरन्स घेतला, त्यानंतर काय मार्क करूया आपण, I1 मार्क करू. I1 काय असणार आहे, लिडिंग, किती, 90 डिग्री, म्हणजे हा इथं, हा झाला I1, हा झाला V. आता V ला सेम फेज मध्ये कोण असणार आहे, कोण फेज मध्ये असणार आहे सांगा, रेजिस्टन्स असणार. पण यातनं करंट काय जातोय, I2, I2 ची I2चा अँगल मिळालाय मला 45, तो काय असणार आहे, लॅगिंग. म्हणजे बघा, हा झाला, हा 90 आला, कळलं, इथं 45 असणार आहे, हा I2. आता I2 ला, म्हणजे हा झाला 45 डिग्री, हा झाला 90 डिग्री. आता I2 ला सेम फेज मध्ये कोण असणार आहे, I2 ला सेम फेज मध्ये कोण असणार आहे, VR असणार ना सेम फेज मध्ये. VR म्हणजे कोण, हा इथला VR, आणि इथं कोण आहे, हा VL. आता I2 मध्ये आणि VL मध्ये काय रिलेशन असणार आहे सांगा, कुठं काढायचं VL, कुठं काढायचं VL इथं काढणार ना, I2 ला परपेंडिक्युलर, VL ला हा 90 डिग्री लॅग होणार, समजलं. म्हणजे ही झाली आपली फेजर डायग्राम. आणि काय राहिलं बघा, सगळं ड्रॉ केलं का, सगळं ड्रॉ केलं, V ड्रॉ केला, I1 ड्रॉ केला, I2 ड्रॉ केला, VR, VL. आता इथे ठीक आहे, विचारलाय करंट कशा, म्हणजे विचारलाय अँगल कुठला, अँगल बिटवीन I1 अँड I2, हा इथं 90 प्लस 45, 90 प्लस 45, 135 डिग्री. आणि काय विचारू शकते यातनं, VL आणि I1 मधला अँगल विचारू शकतात, किती आहे सांगा बरं, 45, करेक्ट. V आणि VL मधला विचारू शकतात. आता VL हा V ला लॅग करतोय का लीड करतोय,
लीड करतोय बाय अँगल 45. समज कशाला विचारला तर आय, हा आय पण विचारू शकतात. येस करेक्ट. I1 आणि I2 चा कसा काढायचा? आता हा आहे ना, मग पॅरलोग्राम ड्रॉ करायचा. याला पॅरलल लाईन इथं, आपण डॉटेड लाईन घेऊ यातली. याला पॅरलल लाईन इथं आणि याला ही लाईन इथं. याची पॅरलल लाईन दिसत नाही काय? इथंपर्यंत घेऊ आणि इथं. ठीक आहे. आणि रिझल्टंट काय असणार? रिझल्टंट I12. ठीक आहे, समजलं? मग आयचा अँगल किती येणार? 135च्या निम्मा. करेक्ट. काय हा व्ही रेफरन्स घ्यायचा. व्ही रेफरन्स घ्यायचा. हा त्यातला अँगल काढायचा असेल तर ठीक आहे. ठीक. आणि याच्यावरनं काय कळतंय? I1 लिडिंग असणार आहे, पण त्याचा अजून मॅग्नेट्यूड माहित नाही आपल्याला, त्यामुळे अजून आपल्याला ठरवता येत नाही. ठीक आहे. हा आता वर दिसतो ना तुम्हाला, हा आपण ड्रॉ केलाय म्हणून वर आलाय. हा याच्या खाली पण येऊ शकतोय. ठीक आहे, ते मॅग्नेट्यूडवर असणार. समजा याची मॅग्नेट्यूड जास्त असली, याची खाली येणार, मग हा खालच्या साईडला येणार, शिफ्ट होणार मॅग्नेट्यूडवर डिपेंड. नाही आपण रफली ड्रॉ केलाय. हा रफली ड्रॉ केलाय. ठीक आहे. आता जे मी ड्रॉ केलंय याच्यावरून मला सांगा बरं, I1 मोठा असणार की I2 मोठा असणार? I1 मोठा असणार की I2 मोठा असणार? हा I1. तिथं ऍक्च्युली झालंयच तसं, ते दिसतंय पण लाईन मोठी, पण I1 मोठा असणार. I1 जर डॉमिनंट असला ना, तर ह्यातला करंट डॉमिनंट आहे, कॅपॅसिटर मधनं जाणारा करंट डॉमिनंट आहे, म्हणजे सर्किट जास्त कॅपॅसिटिव्ह नेचरचं आहे. आणि इथं फेजर डायग्रामवर पण लक्षात येते, व्हीला आय लीड मध्ये आलाय ना, आय वर आलाय, रिझल्टंट करंट. ठीक आहे, रिझल्टंट करंट किंवा टोटल करंट इन सर्किट लीड्स दी सप्लाय व्होल्टेज. समजलं? ओके. आता आपण पुढे जाऊ. आता बघा, तर थेरम्स बघायचे आहेत आपल्याला याच्यात. तर बाकीचे जे थेरम्स आहेत ते थेरम्स ऑलमोस्ट सेमच आहेत, काय डिफरन्स नाही. आपल्याला सगळ्यात जो मेन बघायचा आहे, जो थेरम डिफरंट आहे त्यातला, तो आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ठीक आहे. आणि बघूया, त्यात गोष्टी क्लिअर होतील. बाकीचे थेरम्सवरचे पण प्रॉब्लेम बघायचे, पण AC थेरम्समध्ये जो मेनली फोकस देऊन आपल्याला जो थेरम बघायचा आहे तो आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. बघा, AC थेरम्स. त्यातला पहिला कोणता आहे? पहिला बघू आपण, जो महत्वाचा आहे सगळ्यात. बाकीच्याने प्रॉब्लेम सोडवताना बाकीच्यांचं डिस्कशन करूया, पण आत्ता जो सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम.
ओके, आता बघा आपल्याला माहित आहे की आपल्या सिस्टममध्ये ॲक्च्युली 3 पॉवर आहे. ठीक आहे, एक रिअल पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर. ठीक आहे, 3 पॉवर असताना आपण मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हे वाक्य डिस्कस करणार आहे. मग तुमच्या डोक्यात यायला पाहिजे मग कोणती पॉवर मॅक्सिमम पॉवर. जर असं जर म्हटलं तर आपण रिअल पॉवरशीच डील करणार आहे त्यामध्ये, की मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. याच्यात मॅक्सिमम पॉवर, कोणती पॉवर लोडला ट्रान्सफर झाली पाहिजे जी मॅक्सिमम असेल ती असणार आहे रिअल पॉवर. ठीक आहे, जी रेजिस्टरमध्ये आपण डेसिपेट झालेली बघतो. म्हणजे ॲक्च्युअल वर्क डन होण्यासाठी जी पॉवर आपण यूज करतो ती पॉवर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बघा इंटरव्ह्यूला पण हा प्रश्न विचारू शकतात, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये कोणती पॉवर तुम्ही कन्सिडर केली जी मॅक्सिमम लोडपर्यंत ट्रान्सफर व्हायला पाहिजे. तुम्हाला हे काय भानगड, म्हणजे आम्ही तर ठीक आहे मी लिहून देतो तुम्हाला, लिहून घ्या. Although there are 3 types of power in AC circuits, but the power which is convertible and utilized in any form, but the power which is convertible and utilized in any form is real power P, is real power P, is real power P. So the maximum power transfer theorem, so शॉर्ट मध्ये लिहायचं MPTT, शॉर्ट फॉर्म भरपूर वापरायचे. सो द मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम इन AC सर्किट इज कन्फाइंड टू रियल पॉवर और एक्टिव पॉवर, रियल पॉवर और एक्टिव पॉवर, which is in the resistive part of the network, which is in the resistive part of the network. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा used to do actual work in circuit, used to do actual work in the circuit. Used to do actual work in the circuit. ठीक आहे, आता बघा त्याच्यात केस 1 जनरल केस, PS बार ZI म्हणू यालाच मी काय म्हणणार आहे बघा, ZTH पण म्हणू शकतोय याला. ठीक आहे, किंवा याला ZS पण म्हणू शकतोय. ही याची नावं आहेत. ओके, आणि हा आहे ZL, हाच काय असणार आहे RL प्लस JXL, RL प्लस JXL. तो लोड आहे बरं का, L स्टँड्स फॉर लोड आहे त्यात. नाहीतर तुम्ही म्हणाल इंडक्टिव्ह इम्पिडन्स आहे का तो. ठीक आहे, तसं नेचर नाही. आणि याच्यात बघा ZL पूर्ण व्हेरिएबल असतो. ZL जर व्हेरिएबल आला तर RL पण व्हेरिएबल आहे आणि XL पण व्हेरिएबल आहे. RL पण व्हेरिएबल आहे आणि XL पण व्हेरिएबल आहे. ठीक आहे, जर अशी केस असेल
then maximum power transferred to load is when ZL is equal to ZS conjugate. ZL is equal to ZS conjugate. ठीक है, ZL is equal to ZS conjugate. जर असं झालं तर बघा सर्किटमध्ये then circuit has power factor 1 and efficiency 50% असते. त्यावेळी इफिशियन्सी 50% असते. ठीक आहे, 50% इफिशियन्सीला मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होते. तर हे लिहून घ्या, ही जनरल केस आहे. ठीक आहे, जनरल केस लिहून घ्या, पद्धतशीर लिहून घ्या. ठीक आहे, आणि P max is equal to Vs square divided by 4 Rs. आता यांचे मॅग्नेट्यूडच घ्यायचे, लक्षात घ्या. Vs square divided by 4 Rs. हे लिहून झालं. हां, त्यानंतर केस सेकंड, आणि ही आहे स्पेशल केस 1, केस सेकंड, आणि त्यातली ही स्पेशल केस 1. आता ही नावं अशीच लिहा, म्हणजे तुम्हाला समजायला बरं पडतंय ते. ठीक आहे, स्पेशल केस 1. आता आहे बघा, इथं ZS आहे, हा VS आहे, आणि इथं फक्त RL व्हेरिएबल आहे. फक्त RL आहे. ठीक आहे, आणि ZS काय असतो? ZS इज इक्वल टू RS प्लस JXS, किंवा प्लस मायनस असू शकतो, काही असू शकतो तिथं. RS प्लस मायनस JXS. मग फॉर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू लोड
आर एल इज इक्वल टू अंडर रूट बघा, किंवा असं म्हणूया आपण पहिला मॉड आर एस किंवा आर एस मॉड, त्याची व्हॅल्यू मॅग्नेट्यूडच असणार आहे, इज इक्वल टू झेड एस मॉड झेड एस, म्हणजेच अंडर रूटमध्ये आर एस स्क्वेअर प्लस मायनस एक्स एस स्क्वेअर, ही याची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. असू शकतो का व्हेरिएबल असलाच पाहिजे, ते आर आणि झेड. त्याशिवाय मॅक्सिमम पॉवरला कसं जाणार तुम्ही? इम्पिडन्स मॅच कसं करणार ना, तो व्हेरिएबल असलाच पाहिजे, बरोबर. आता या केसमध्ये बघा, इफिशियन्सी लेस दॅन 50% आणि पॉवर फॅक्टर लेस दॅन 1. ओके. ठीक आहे, हे झालं. आता बघा, स्पेशल केस 2 म्हणजे टोटलमध्ये केस 3 आणि पुढं स्पेशल केस केस 3 मध्ये स्पेशल केस 2. ओके. तर आता ही बघा, ही सगळ्यात इंटरेस्टिंग केस आहे यातली. ओके, हा झेड आहे. झेड एल म्हणजे काय असणार आहे? आर एल प्लस मायनस जे एक्सेल असं असेल. आणि यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा, व्हेरिएबल फक्त आर एल आहे. व्हेरिएबल फक्त आर एल आहे, असं पण असू शकते ना. व्हेरिएबल फक्त आर एल आहे आणि हा व्हेरिएबल नाही, आणि इथं झेड एस इज इक्वल टू आर एस प्लस जे एक्सेस असं आहे. प्लस मायनस काही असू शकतो तिथं, प्लस मायनस. ठीक आहे. आणि इथं हा व्ही एस, हा व्ही एस. मग काय असणार आहे इथं? देन फॉर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू द लोड
काय असणार आहे बघा, मॅग्नेट्यूड ऑफ आर एल इज इक्वल टू आर एस स्क्वेअर प्लस मायनस एक्सेल प्लस मायनस एक्सेस किंवा एक्सेस प्लस मायनस एक्सेल होल स्क्वेअर असं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय करायचं, मेन लक्षात घ्या ह्याचा अर्थ काय आहे. आर एल फक्त व्हेरिएबल आहे, तर मॅक्सिमम पॉवर जर लोडकडे ट्रान्सफर करायची असेल, इतरांची मॅग्नेट्यूड ही याला इक्वल करायची, फक्त इक्वेट करायची. इतर राहिलेल्या एलिमेंट्सची मॅग्नेट्यूड याला इक्वेट करायची. ओके. या केसमध्ये पण इफिशियन्सी लेस दॅन 50% असते आणि पॉवर फॅक्टर लेस दॅन 1. ओके. मॅग्नेट्यूड याची इक्वेट करायची, लक्षात घ्या, मॅग्नेट्यूड इक्वेट करायची या उरलेल्या पार्टची. जी केस 1 आहे ना, जनरल केस, पहिला ज्या इतर AEJEEच्या एक्झाम होत्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारले जायचे. ठीक आहे. आता रिसेंटली पेपरमध्ये यावर क्वेश्चन विचार लागलेत आणि हे गेटचे टर्मिनॉलॉजी. म्हणजे बघा आता म्हणजे मी जे क्लासेस घेतो ना, की पहिल्यापासून गेटचेच घेतोय आणि बरेच जण म्हणतात की गेट का घ्यायचं उगाच, ते अवघड आहे, आम्हाला त्रास होते. पण आता बाकीच्या उरलेल्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत ना, त्या सगळ्या गेटकडे चालल्यात, गेटच्या क्वेश्चन्सकडं. गेटचे PYQs म्हणा किंवा UPSC IESचे PYQs, ESCचे, ते जास्त विचारले जातात आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. ठीक आहे. ओके. आता पुढची स्पेशल केस 4 किंवा केस 3, केस 4 आणि स्पेशल केस 3. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये आता बघा जरा काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आता इथं जो ZL आहे तो मी घेतलाय RL प्लस J XL. बघा इथं प्लस मायनस नाही घेतलं, प्लस घेतले, कारण मला तुम्हाला त्याचा अर्थ समजून सांगायचा. आणि फक्त एक्सेल व्हेरिएबल आहे, आता जर एक्सेल व्हेरिएबल असेल तर तुम्ही काय करायचं त्यावेळी, म्हणजे एक्सेल जर व्हेरिएबल असेल, ठीक आहे, तर RS ओके ठीक आहे, लक्ष द्या. मग इथं काय असणार, हा जर व्हेरिएबल असेल तर हा प्लस मायनस होणार आहे ऑब्विसली.
आणि प्लस इथं फक्त प्लस येणार किंवा हां ठीक आहे, इथं काहीही असेल जे एक्सेस. तर बघा एक्सेल इज इक्वल टू एक्सेस कॉन्जुगेट असं व्हायला पाहिजे. एक्सेल इज इक्वल टू एक्सेल व्हेरिएबल आहे ना फक्त, तर एक्सेल व्हेरिएबल आहे म्हणजे काहीही व्हॅल्यू येणार, प्लस काय मायनस काय काही व्हॅल्यू येणार. मग त्याची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची जो एक्सेसचा कॉन्जुगेट होईल, समजलं? अशी व्हॅल्यू ऍडजस्ट करायची. म्हणजेच काय, आता एक्सेल आणि एक्सेस या इमॅजिनरी व्हॅल्यू आहेत, म्हणजे त्याचा अर्थ काय येणार, एक्सेल इज इक्वल टू मायनस एक्सेस. समजलं का? म्हणजे एक्सेलची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची जेणेकरून तो याला कॅन्सल केला पाहिजे. हा जर इंडक्टिव्ह असेल तर हा कॅपॅसिटिव्ह असेल तर हा इंडक्टिव्ह, असं करायचं. आणि मेन एम काय पाहिजे, त्याला कॅन्सल करता आलं पाहिजे. ठीक आहे, जर असं केलं तुम्ही, असं जर झालं तर बघा पॉवर फॅक्टर हा 1 राहतो, 1 युनिटी, आणि इफिशियन्सी काही असू शकते इथं. ठीक आहे, इफिशियन्सी काही असू शकते. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इमॅजिनरी साइन बदलते ना, इमॅजिनरी इमॅजिनरीची टर्म असते त्याची साइन ऑपोजिट हां प्लस हां बरोबर. मायनस बघा की विचार करून बघा, एक्सेल हा काय असणार आहे. एक्सेल जर असेल तर समजा 5 अँगल 90, तुम्ही याचं कॉन्जुगेट घेतलं 5 अँगल 90 म्हणजे 5J, याचं जर कॉन्जुगेट घेतलं तर 5 अँगल मायनस 90 म्हणजेच काय मायनस 5J. काय झाले, म्हणजे फक्त जेच येते. हा कळलं. फ्रॉम बी जे प्लस बी. ठीक आहे. झालं. आता केस 5, तर ही पण बघा इंटरेस्टिंग आहे. केस 5 आणि याला केस 5 मी याला ना वेगळं नाव देतो, कॉमन सेन्स केस. ठीक आहे. आता तुमच्या डोक्यात येऊ शकते आपण सगळं व्हेरी केलं लोड साईडलाच, सोर्स साईडला पण व्हेरी करू शकतो ना. ठीक आहे, हा ZS आहे, हा VS आहे, हा ZL आहे. ZL असेल तर काय असेल, RL प्लस मायनस जे XL. ठीक आहे, असू दे. आणि इथं काय असणार आहे, RS प्लस मायनस जे XS. आता व्हेरिएबल कोण आहे, हा आहे म्हणजे हा पण आहे आणि हा पण आहे.
तुमच्या डोक्यात काय यायला पाहिजे सांगा आता. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू द लोड कधी होणार? ओके. आणि आर एस ची व्हॅल्यू आर एल आणि एक्सेस एक्सेल. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणून कॅन्सल व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही डीसी विसरला सगळं डीसी मध्ये शिकवलेलं बघा. हां. अँड समजलं. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू लोड देन मॅक्सिमम पॉवर टू लोड. आणि ह्याला मी बॉक्स करतो सगळ्याला. फार इम्पॉर्टंट आहे, फार म्हणजे फार इम्पॉर्टंट आहे. कळालं का? काय डाऊट आहे? नाही कळालं? खरं सांगा, खरं सांगा, कळालं का नाही? हा, झिरोच करायचं, डायरेक्ट झिरोच. मला सांगा, आपण कन्सेप्ट काय बघायला लागलोय? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू लोड. काढून नाही टाकायचं, झिरो करायचं. हा म्हणजे तेच. हा, मग तुमच्या मनात येऊ शकतं ना, इथं झिरो केलं मग तुम्ही लोडला झिरो केलं असतं तर हे झालं ना मनात. मग इथं पण व्हेरिएबल होताच की. इथं व्हेरिएबल होता, इथं व्हेरिएबल होता, इथं व्हेरिएबल होता, इथं व्हेरिएबल आहे, परत इथं व्हेरिएबल आहे, इथं व्हेरिएबल आहे, इथं व्हेरिएबल आहे. इथं झिरो केला तर लोडच गेला. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू लोड मेन त्याच्यासाठी तर धडपड आलोय आपण, लोडच गेला. म्हणजे इथं नाही झिरो करायचा, इथं नाही झिरो करायचं. आणि इथं कन्सेप्ट काय आहे बघा, ह्याच्यात काय आहे, सोर्स साइड इम्पिडन्स आहे हा. आणि काय म्हणतात, ह्याच्यात काय चेंजेस केले तर माझा सोर्स कडून मॅक्सिमम पॉवर लोड कडे ट्रान्सफर होणार. याच्यात काय चेंजेस केले तर. म्हणून म्हणलं ना, कॉमन सेन्स. तुम्हाला कळालं तर तुमचा कॉमन सेन्स चांगला आहे, नाही कळालं तर लई लोड घेऊ नका. बिकॉज कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन थिंग. ओके, मी नाही म्हटलो, आईन्स्टाईन तात्या म्हणून गेलेत आपले. ठीक आहे, लक्षात घ्या. कळालं तुम्हाला? लोडचा थेरम आहे ना, मॅक्सिमम पॉवर सोर्स कडून लोड कडे ट्रान्सफर झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणणार पाठीमागच्या ज्या स्पेशल केसेस झाल्या त्यात तुम्ही आर एल झिरो करू शकत नाही लोड, मग राहिलं काय? पण जर सोर्स साईडला गेलो आपण तर बघा, सोर्स रेजिस्टन्स झिरो करायचा आणि एक्सेस जो आहे तो मायनस एक्सेल करायचा. त्यावेळी म्हणजे सर्किटमध्ये राहायला कोण? मग फक्त आर एल राहायला. मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर टू लोड. ठीक आहे, कॉमन सेन्स केस. ओके. ठीक आहे, एक क्वेश्चन बघूया आपण.
प्रॉब्लेम बघूया आता. असा क्वेश्चन आहे आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ झेड what is value of ZL to transfer maximum power through it. Okay. कसं सोडवायचं? काय डोक्यात आलं? असा आपण प्रॉब्लेम सोडवलाय का? मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम इन DC. तिथं काय केलं आपण बघा, पाठीमागचं विसरायला आलाय तुम्ही, तसं नका करू. नाही सुपरपोजिशनचं. बरं, सुपरपोजिशन नाही, लक्ष द्या, सांगतो. आपण काय करत होतो त्यावेळी DC मध्ये थेवेनिन इक्विव्हॅलेंट काढत होतो. ज्यावेळी अशा व्हॅल्यू विचारत होते त्यावेळी थेवेनिन इक्विव्हॅलेंट सेम आहे तिथं आणि इथं काय फरक नाही. समजा याची व्हॅल्यू विचारली, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ZL टू ट्रान्सफर मॅक्सिमम पॉवर थ्रू इट. मग काय करायचं, ZL काढायचं, VTH काढायचं आणि RTH काढायचं. म्हणजेच इथं काय म्हणायचं बघा, हा तुम्हाला काढता आला पाहिजे. हा असणार आहे VTH आणि हा असणार आहे ZL. आणि काय असणार आहे मग, ZL इज इक्वल टू ZTH. ZL is equal to ZTH conjugate. ZL is equal to ZTH conjugate. आता तेच सॉल्व करायचं इथं. पण पहिला तुमचं ऑब्झर्वेशन काय पाहिजे याच्यात, सगळ्यात पहिला बघा ऑब्झर्वेशन पाहिजे इथं, सोर्सेस सेम दिल्यात का पहिला बघा. म्हणजे सेम सोर्सेस म्हणजे सेम फ्रिक्वेन्सीचे सोर्सेस. जर डिफरंट फ्रिक्वेन्सीचे असतील तर काय करायचं हे आपण बघणार आहे पुढं, ठीक आहे. पण सगळ्यात पहिला सेम फ्रिक्वेन्सी आहे का, आहे. ओमेगाची व्हॅल्यू सेम आहे का, आहे. दुसरं इथं साईनमध्ये आहे तिथं कॉसमध्ये, मग साईनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कसं साईनमध्ये कन्वर्ट करून घेणार, इथं ह्याला साईनमध्ये कन्वर्ट करू. 20
साइन थिटा म्हणजे 2t मायनस 30 प्लस 90. करेक्ट. प्लस 90 म्हणजे इथं काय येणार 20 साइन 2t प्लस 60. 2t प्लस 60. ठीक आहे. मग आता VTH काय असतं लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. लोड टर्मिनल ओपन सर्किट व्होल्टेज. मग ते जर ओपन केलं बघा ते जर आपण ओपन केलं तर काय होणार इथं बघा 20 साइन 2t प्लस 60 आणि इथं 50 साइन 2t. आता ह्याला जर मी फेजर किंवा पोलर फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हणलं कसं लिहिणार 50 अँगल 0. पण 50 अँगल 0 लिहिल्यावर मला कन्फ्युजन होणार ना तिथं 50 काय आहे पीक व्हॅल्यू का RMS व्हॅल्यू. इथं पीक आहे. मग मला कॅल्क्युलेशनमध्ये मी हे वापरू शकत नाही ना सायन्स. मी काय करणार पोलर व्हॅल्यू वापरणार. पोलर व्हॅल्यू वापरायची म्हणली तर 50 जर घेतलं मी डायरेक्ट म्हणजे समजा असं लिहिलं 50 अँगल 0 तर मला नंतर पुढं